श्री स्वामी समर्थ. जे जे श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी चिंतन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आहे महाशिवरात्रीचा पवित्र दिवस. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. या पावन पर्वावर आपण एका अद्भुत आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत, जिथे आपण भगवान शिव आणि आपले लाडके अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यातील अलौकिक संबंधाचा उलगडा करणार आहोत. स्वामी समर्थ हे शिवाचेच रूप होते का? त्यांच्या मूर्तिविज्ञानाचे रहस्य काय आहे? आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे स्मरण करणे आपल्याला कसे फलदायी ठरू शकते? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना हे माहितीच असेल की स्वामी समर्थांना शिव उपासना अत्यंत प्रिय होती. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांमधून त्यांचे हे शिवप्रेम दिसून येते. स्वामी महाराजांनी देह ठेवताना आपला देह शिवलिंगावर चिता रचून अग्निडाग द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. ही केवळ इच्छा नव्हती, तर त्यांचे शिवस्वरूप असण्याचे एक गहन प्रतीक होते. विचार करा, एक परमहंस अवधूताने, ज्याला कशाचाही आसक्ती नव्हती, त्याने आपल्या देहासाठी अशी विशिष्ट इच्छा का व्यक्त केली असेल? कारण त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते की हे साक्षात शिवाचेच अंश आहे, शिवाचेच रूप आहे. शिवाचे जसे अनादी अनंत स्वरूप आहे, तसेच स्वामी समर्थ महाराजांचे होते. त्यांची लीला अगाध होती आणि त्यांच्या प्रत्येक कृतीत एक गहन अर्थ दडलेला होता. महाशिवरात्रीच्या या दिवशी आपण जेव्हा भगवान शिवाची आराधना करतो, तेव्हा त्याच वेळी स्वामी समर्थांचे स्मरण करणे साक्षात शिवशंकराचीच पूजा करण्यासारखे आहे. त्यांचे रूप जरी मानवी असले तरी चेतना शिवमय होती. दत्त महाराजांचा आजोबा अवतार. आता आपण अजून एका रहस्यमय पैलूवर प्रकाश टाकूया. स्वामी समर्थ अवतार आणि दत्त महाराजांचा संबंध. अनेकदा आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्ती 3 तोंडे आणि 6 हातांच्या स्वरूपात दिसतात. पण खरे तर दत्त महाराज केवळ एक शारीरिक रूप नाही, तर ते एक शक्ती स्वरूप आहे. त्रिमूर्तींचे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित तेज म्हणजे श्री दत्त महाराज. आणि आपले स्वामी समर्थ महाराज हे याच दत्त महाराजांचा आजोबा अवतार आहेत. आजोबा अवतार म्हणजे एक वृद्ध, प्रेमळ आणि ज्ञानाने परिपूर्ण असे स्वरूप. दत्त महाराजांनी विविध रूपांमध्ये भक्तांना दर्शन दिले आणि त्याचपैकी एक अत्यंत महत्त्वाचे प्रेमळ रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. ज्याप्रमाणे आजोबा आपल्या नातवांवर निस्सीम प्रेम करतात, त्यांचे लाड पुरवतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना असीम प्रेम दिले आहे. त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शनही केले आहे. स्वामींच्या रूपात आपल्याला दत्त महाराजांची तीच वात्सल्य मूर्ती दिसते, जी अत्यंत प्रेमळ, दयाळू आहे. महाशिवरात्रीच्या या दिवशी भगवान शिवासोबत दत्त महाराजांचे आणि विशेषतः स्वामी महाराजांचे स्मरण करणे आपल्याला दुहेरी आशीर्वाद मिळवून देणे, कारण दत्त महाराज हे शिवाचेच अंश मानले जातात. स्वामींच्या मूर्ती विज्ञानाचे रहस्य. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. काही लोक म्हणतात की स्वामींच्या हातात गोटी असलेले फोटो घरात ठेवू नये, कारण त्याने दारिद्र्य येते किंवा मूर्तीमुळे घरात अशांतता पसरते. मित्र हो, हे सर्व गैरसमज आहेत. स्वामी महाराज एक परमयोगी होते, एक अवधूत होते. त्यांची कोणतीही मुद्रा असली तरी ती केवळ आणि केवळ आशीर्वादच देते. त्यांच्या हातात गोटी असो, ते हसतमुख असोत किंवा गंभीर मुद्रेत असो, त्यांच्या प्रत्येक रूपात ते आपल्याला भक्तांना काहीतरी शिकवणच देत असतात. गोटीवाली मुद्रा. ही मुद्रा काही जणांना चिंता वाटते, पण ती स्वामींच्या बाललीलांचे, त्यांच्या निरागसतेचे प्रतीक असू शकते किंवा ती एखाद्या योगमुद्रेचे भाग असू शकते. स्वामी हे योग सामर्थ्याने परिपूर्ण होते. त्यांच्या प्रत्येक मुद्रेमागे एक गहन अर्थ असतो. हसतमुख मुद्रा. ही मुद्रा आपल्याला आनंद, समाधान, निर्भयता प्रदान करते. स्वामींच्या सानिध्यात आल्यावर सर्व चिंता दूर होतात.
हे या मुद्रेतून दर्शवले जाते. आशीर्वाद मुद्रा ही मुद्रा सर्वात सामान्य आणि अत्यंत शुभ मानली जाणारी मुद्रा आहे, जी आपल्यावर त्यांचे अखंड आशीर्वाद आहेत हे दर्शवते. मुख्य गोष्ट ही आहे की तुमच्या मनात महाराजांबद्दल खरा भाव आणि खरी श्रद्धा उत्पन्न होते, जेव्हा ते कोणत्याही मुद्रेत असले तरी तुमचे कल्याणच करतात. त्यांची मूर्ती केवळ एक प्रतीक आहे. खरी शक्ती त्यांच्या चैतन्यात आहे, त्यांच्या तत्वात आहे. महाशिवरात्रीला जेव्हा आपण शिवशंकराच्या विविध रूपांचे ध्यान करतो, तेव्हा स्वामींच्या कोणत्याही मुद्रेचे ध्यान करणे तितकेच फलदायी ठरते. तुमच्या भक्तीमध्ये शुद्धता असेल तर स्वामी महाराज कोणत्याही स्वरूपात तुम्हाला दर्शन देतील आणि तुमचे रक्षण करतील. स्वामींच्या लीला आणि त्यांची शिकवण. स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक लीला केल्या आहेत, ज्यातून त्यांनी भक्तांना योग्य मार्गावर आणले. चोळप्पा महाराजांची कथा आपण सर्वांनी ऐकली असेल. जेव्हा चोळप्पा महाराज गेले तेव्हा स्वामी महाराज रडले होते आणि म्हणाले होते, आता माझ्या लीला मी कोणाला दाखवू, माझ्या चोळ्या गेला. या घटनेतून आपल्याला स्वामी महाराजांची मानवी भावनांची जाणीव होते. तसेच त्यांची भक्तांवरील असीम प्रीती दिसून येते. ते केवळ एक देव नाहीत, तर ते एक जिवंत जागृत गुरु आहेत, जे आपल्या भक्तांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे लीला आपल्याला हेच शिकवतात की त्यांनी कधीही स्वतःला इतरांपासून वेगळे मानले नाहीत. आपल्यासारखेच भक्तांना भावना व्यक्त करत होते, पण त्यांचे प्रत्येक कार्य लोककल्याणासाठी होते. महाशिवरात्रीच्या या दिवशी आपण शिवाच्या ज्या भूतगणांची नंदीची आठवण करतो, त्याचप्रमाणे स्वामींच्या भक्तांचे सेवकांचे स्मरण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. महाशिवरात्रीला स्वामी समर्थांचे स्मरण का करावे? तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वावर स्वामी समर्थांचे स्मरण करणे हे आपल्याला अनेक प्रकारे लाभदायक ठरू शकते. शिवदत्त स्वामी एकरूपता. जेव्हा आपण स्वामींचे स्मरण करतो, तेव्हा आपण साक्षात शिवशंकराला आणि दत्त महाराजांनाही वंदन करत असतो, कारण ते तिघेही एकच आहेत. एकाच चैतन्याने विविध रूप आहेत. आशीर्वाद आणि संरक्षण. स्वामी महाराज हे आपल्या भक्तांचे पालक आहेत. महाशिवरात्रीला त्यांचे स्मरण केल्याने आपल्याला त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनात अडचणी दूर होतात. ज्ञान आणि शांती. स्वामी महाराजांच्या तत्त्वज्ञानाने आपल्याला आंतरिक शक्ती, शांती आणि ज्ञानाची प्राप्ती होते. त्याचे स्मरण आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. पापमुक्ती. महाशिवरात्रीला शिवशंकराची पूजा केल्याने जसे पापांचे नाश होतो, त्याचप्रमाणे स्वामींचे स्मरण केल्याने आपल्या कामाची शुद्धी होते आणि आपल्याला मुक्तीचा मार्ग दिसतो. या महाशिवरात्रीला आपण सर्वजण भगवान शिवशंकराची आणि आपले लाडके श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावी पूजा करूयात, त्यांचे स्मरण करूयात. तुमच्या घरात कोणतीही स्वामींची मूर्ती किंवा फोटो असो, त्यावर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा, कारण स्वामी महाराज हे प्रेमळ आहेत, दयाळू आहेत आणि ते सदैव आपल्या पाठीशी आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमो शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं.